हिंगोलीत कलिंगडाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आखाती देशातील युद्धाचा फटका बसलाय। उन्हाळ्यात व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कलिंगडाची खरेदी करतात। मात्र सध्या युद्धामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या शेतातील कलिंगड खरेदी होत नाहीये, त्यामुळे कलिंगडचे दर घसरलेत। सध्या शेतकरी रस्त्याच्या कडेला 5 ते 7 रुपये किलोनं कलिंगडाची विक्री करतात। हिंगोली जिल्हा हळद उत्पादनासाठी ओळखला जातो, मात्र सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हळदीच्या बाजारावर झालाय। हळदीच्या निर्यातीवर परिणाम झाल्यानं 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हळदीचे दर घसरले। दर घसरल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले। ऊस टंचाईमुळे कारखान्यांना 3000 कोटींचं आर्थिक नुकसान झाले, तर शेतकऱ्यांची ऊस खरेदीपोटीची 4315 कोटी रुपयांची FRP थकली आहे। अशीच परिस्थिती राहिल्यास 50% कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत। राज्यात उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्यांना वेग आला। आतापर्यंत 1,87,000 हेक्टरवर म्हणजे 43% पेरण्या पूर्ण झाल्यात। पाण्याची चांगली उपलब्धता असल्यानं शेतकऱ्यांचा कल उन्हाळी भात, मका, बाजरी आणि भुईमूग या पिकांकडे वाढलेला आहे।